हाय गाईज, आज तुम्हाला मी वांग्याची चटकदार मसाले भाजी करायला शिकवणार आहे। तर मी ती कशी करते ती बघा तुम्ही। पहिलं तर आपण तेल टाकलं आहे, तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये गरम झालेल्या तेलामध्ये ते सोडल्यावरती त्याच्यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत। थोडंसं लसूण, थोडंसं कढीपत्ता आणि थोडंसं कांदा। ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चांगलं शिजलं जाईल। त्याच्यात लालसर होईल तोपर्यंत परतून घ्या। चवीला खूप छान लागतं। कधीतरी तुम्ही पण ट्राय करा। तुमच्या घरातल्या माणसांना आवडत असेल कोणाला तर ते करून द्या आणि त्यांना विचारा की कशी लागते ही भाजी। आता त्याच्यामध्ये आपण थोडा टोमॅटो ॲड करूया, ते पण परतून घेऊया। थोडं ते पण थोडंसं लालसर, म्हणजे थोडं त्याच्यामध्ये नरमतंय। मग त्याच्यामध्ये आपण थोडेसे घरगुती मसाले ॲड करूया। थोडीशी हळद, हा घरी बनवलेला लाल तिखट आहे, तो चवीनुसार। जसं तुम्हाला तिखट जास्त खावंसं वाटते तर टाका। थोडंसं गरम मसाला भाजीचा, ते हलवून घ्या। थोडं हळूहळू हलवून घ्या मंद आचेवर, जेणेकरून तुमचं करपणार नाही। त्याच्यामध्ये थोडं वाटलेलं वाटण, हिरवा मसाला टाकून घ्या। ते पण परतून घ्या व्यवस्थित। मग त्याच्यामध्ये थोडेसे बटाटी, जेणेकरून वांगा बटाट्याची भाजी चांगली लागेल। बटाटी परतून घ्या। बटाटी ही ड्राय असतात, तेलात टाकल्यानंतर ते नरम होतात, म्हणून पहिले बटाटी टाकायची आहे। मग त्याच्यामध्ये वांगी, कापलेली बारीक वांगी ॲड करा। ती पण परतून घ्या। कसं आहे ना, व्यवस्थित भाजी परतून घेतली ना ती एकजीव होते। एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक गॅस करा, म्हणजे स्लो गॅस करा। थोडा वेळ एक वाफ द्या बिना पाण्याची, 2 मिनिटं वाफ द्या, जेणेकरून ते चांगलं लागेल। दोन मिनिटं वाफ झाली की ती काढून बघा, त्याला तेल सुटलं असेल, जेणेकरून ती त्याच्यामध्ये मुरत आहे, म्हणजे व्यवस्थित ते शिजतील। शिजल्यानंतर चव देखील चांगली लागते। त्याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी ॲड करा, कारण आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, ते वाफेवरच शिजणार आहे। सुकी वांग्याची भाजी कशी लागते ते बघा तुम्ही एकदा ट्राय करून माझ्या पद्धतीने, आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी दिसतीये ती। तिला तवी पण बघा येते, खायला पण छान, खूप छान लागते। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करा। तुम्हाला जितकं पाहिजे तितकंच ॲड करा, जास्त पण टाकू नका, कारण ती भाजीची पूर्ण चव बिघडते। चव बिघडली तर मग ती चांगली लागणार नाही, म्हणून तुम्ही पण एकदा करून बघा की कशी झाली आहे ती। हे बघा, दिसायला पण खूप छान दिसते। हे बघा, तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक, हार्ट, सबस्क्राईब करा प्लीज, आणि मला सांगा कशी झाली आहे भाजी।